मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला शरद पवारांच्या सिल्वर ओकवर भेट होणार आहे। भेटीमागचं कारण अस्पष्ट आहे। शरद पवारांच्या भेटीसाठी आता छगन भुजबळ आलेले आहेत। सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत। भेटीमागचं कारण अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, छगन भुजबळ कालपर्यंत शरद पवार यांच्यावरती भाष्य करत होते आणि आज त्यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवरती येत आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ हे सिल्वर ओक वरती दाखल झालेले आहेत आणि अद्यापही भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पण आपण ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती त्यावेळी अजित पवार गटाचे नेते हे शरद पवार यांना भेटले होते। त्यावेळी आपण अजित पवार होते, प्रफुल्ल पटेल होते, छगन भुजबळ होते, सुनील तटकरे होते, सर्व नेते त्या ठिकाणी होते भेटीसाठी। पण आता ही पहिली भेट आहे की ज्यावेळी छगन भुजबळ प्रथमच शरद पवार यांना भेटत आहेत आणि ही पहिली भेट आहे। आणि आपण छगन भुजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि काल आपण काल बारामती देखील मोठी अजित पवार गटाची सभा झाली। या ठिकाणी देखील छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली आहे। आपण आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीसाठी बारामतीमधून फोन आला होता की विरोधकांनी जाऊ नये आणि ही अशी टीका छगन भुजबळ यांनी शरद पवार यांवरती केली। त्या टीकेनंतर आपण छगन भुजबळ हे आता शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आता त्यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। तसंच आपण बघितलं तर नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि आपण बघितलं तर यांच्यामध्ये आता शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे। पण या चर्चेमध्ये काय चर्चा झाली हे जेव्हा छगन भुजबळ माध्यमांशी बोलतील तेव्हा आपल्याला समजून येईल। पण अद्यापही आपण बघितलं तर काल ज्या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी टीका केली होती त्या टीकेनंतर पहिल्यांदा टीकेनंतर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मनोज, आपण पाहतोय की काल टीका केली आणि आज भेटीसाठी आलेले आहेत, भेट घेत आहेत। तर काय वाटतं एकंदरीत आता चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे? हा, नक्कीच आपण समाजाचा प्रश्न असेल तो त्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले त्यावरती आता मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। आणि त्यामध्ये आपण बघितलं तर काल छगन भुजबळनी असं देखील म्हटलेलं आहे की आमच्यावर आले तर आमच्यावर काढा पण तो समाजावरती काढून असता वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर आता कुठे आपण बघितलं तर छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या निवासाने पोहोचले। त्यामुळे या भेटीचं कारण ओबीसी समाजाचा हे असेल किंवा मराठा समाजाचा हे प्रश्न असतील त्यावरती असेल, नाही तर आपण ज्या प्रकारे काल बारामतीमध्ये छगन भुजबळ यांची टीका केली आहे त्या संदर्भात देखील भेट असू शकते। आपण अद्याप एकंदरीतच आपण जर चित्र पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असं एकंदरीतच सगळं राजकारण आपण या ठिकाणी पाहतोय। तर कुठेतरी मनोज जरांगे यांना पाठिंबा शरद पवार यांच्याकडून होतोय किंवा मनोज जरांगे हे मवियाची पाठराखण करताना एकीकडे दिसत आहेत। तर छगन भुजबळ सुद्धा आता ओबीसी साठी आता शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तर ओबीसी संदर्भात शरद पवार यांच्या सोबत जाऊन चर्चा केली जाणार आहे, त्यांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे का? नक्कीच आपण ज्या प्रकारे मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे त्यासाठी आपण मनोज जरांगे पाटील हे आरक्षणावरती बसलेत। पण एका ठिकाणी आपण ओबीसी समाजाकडनं देखील आंदोलन करण्यात आलं होतं गणेश हाकेकडनं आणि त्यावरती त्यांनी त्या आंदोलनामध्ये आपण बघितलं तर ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठक देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती। पण त्या बैठकीला आपण विरोधकांनी बहिष्कार टाकण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आपण बघितलं तर काल छगन भुजबळ यांनी यावरती टीका देखील केलेली आहे आणि त्यानंतरची ही महत्वाची भेट आहे। आणि आपण बघितलं या भेटीमध्ये याच संदर्भात चर्चा होतील अशी माहिती समोर येत आहे। आणि आपण ज्या प्रकारे ओबीसी कडनं सांगितलं जाते की ओबीसी समाजाला मराठामधून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाला कुठेतरी संकटात येईल अशी माहिती समोर येते। त्यामुळे मनोज, नक्कीच आपण एकंदरीतच पाहतोय तर आणखीन कोणकोणत्या मुद्द्यांवरती शरद पवार यांच्यासोबत चर्चा होऊ शकते त्या संदर्भात काय माहिती?
अद्यापही आता आपण ज्या प्रकारे मराठा समाज आणि ओबीसी समाज हे महत्वाचा मुद्दा आहे, त्यावरती महत्वाची चर्चा होण्याची शक्यता या भेटीमध्ये चर्चवली जात आहे. तसंच आपण ज्या प्रकारे कालची टीका होती त्या टीकेनंतर छगन भुजबळ यांच्यावरती मोठा आक्रोश नागरिक जनतेकडनं केला जात आहे. आपण त्यावरती देखील चर्चा महत्वाची होऊ शकते. पण अद्याप ज्या प्रकारे आणि आतापर्यंत ज्या प्रकारे लोकसभेचा विधान परिषदेचे ज्या प्रकारे निवडणूक निकाल लागले त्यानुसार देखील कुठेतरी या लोकसभेच्या याच्यावरती देखील चर्चा होऊ शकते अशी माहिती समजते. मनोज, आपण जर पाहिलं तर जेव्हा छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं, शरद पवारांवरती टीका केली, त्यानंतर विरोधक सुद्धा एकवटले होते. मवियाकडून सुद्धा भुजबळांवरती टीका करण्यात आली होती. हा, नक्कीच आपण बघितलं ज्या प्रकारे आरक्षणाचा मुद्दा होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांनी जी कालची टीका केलेली आहे त्यानंतर सर्वत्र ठिकाणी छगन भुजबळ यांच्यावरती आक्रोश केला जात आहे. आणि त्यानंतर आपण मनोज, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सूरज सर, आपण पाहतोय की काल छगन भुजबळ यांनी टीका केली होती आणि आज ते शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत. काय एकंदरीतच भेट आहे? भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काय नेमकी कशा संदर्भात भेट असेल? आजची भेट आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, याच्यावरती कुठेतरी तोड आहे. सर, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. काही तांत्रिक अडचणींमुळे सूरज चव्हाण यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत. मनोज, आपण राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडलेले होते. सूरज चव्हाण म्हणतात की ओबीसी संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं म्हणतात. काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघितलं तर ज्या प्रकारे मराठा समाजाकडनं मनोज जरांगे पाटील हे जाहीरपणे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आता असं देखील म्हणजे सरकार आम्हाला पाठिंबा देत नसेल, आमच्या मराठा समाजाला अद्याप आरक्षण देत नसेल तर आम्ही 288 जागा लढवू आणि त्यावरती आम्ही सर्व सत्ताधाऱ्यांना पाळू अशी वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं केलं जातं. आणि त्यानंतर आपण बघितलं तर ओबीसी समाजाला जे आरक्षण म्हणजे मराठा समाजातून आरक्षण देण्यात येत आहे त्याचं अति ओबीसी समाज कुठेतरी मोठ्या प्रमाणात ओबीसी नुकसान होणार आहे. आणि त्यामध्ये आता कुठेही महत्वाची भेट मानली जाते. कारण की आपण बघितलं ज्यापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती त्यानंतर कोणतेही नेते शरद पवार यांना भेटीसाठी गेले नव्हते. ज्यावेळेसची फूट पडली त्यावेळी सर्व आपण राष्ट्रवादीचे नेते म्हणजे अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे सर्व नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले होते, त्यांना मनवण्यासाठी गेलेले होते. पण त्यावेळी आपण गेलं तर वेगळी भूमिका शरदचंद्र पवार यांनी घेतली होती. आणि त्यानंतर दुसरा गट तयार झालेला होता आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट तयार झाले, एक अजित पवार गट आणि शरद पवार गट. आणि त्यानंतरची कोणी नेते शरद पवार यांच्यावरती मनोज, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कुठेतरी मनोज, आपण आमच्यासोबत अशाच जोडलेले राहा. आपल्यासोबत राष्ट्रपच्या नेत्या विद्या चव्हाण फोन लाईन वरून जोडलेले आहेत. विद्याताई, आपण पाहतोय की छगन भुजबळ यांनी काल टीका केली होती. बैठकसाठी कोणीही आलेले नाही आणि त्यावरती टीका केली आणि आज ते शरद पवारांची भेट घेत आहेत. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काय वाटतं एकंदरीतच कशावर या भेटीमध्ये चर्चा होणार आहे? नाही, आता ही भेट कशासाठी आहे काय आहे हे आपल्याला काही सांगता येणार नाही. ते भुजबळ साहेब स्वतः बाहेर आल्यानंतरच त्याचा खुलासा करू शकतील. परंतु एक निश्चित आहे की कालच भुजबळ साहेबांनी एवढी परखडपणे टीका केल्यानंतर आज ते भेटीला आलेले आहेत, तेव्हा काहीतरी महत्वाचं कारण असेल. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता अजितदादा असतील किंवा प्रफुल्लबाई असतील किंवा सुनील तटकरेजी असतील, ते आता जाहीर कार्यक्रमातनं पवार साहेबांवर टीका करायचं टाळतायत, परंतु ते भुजबळांना पुढे करतात. हे मात्र यातनं दिसून आलेले आहे की ते कोणीही आपल्या भाषणामध्ये पवार साहेबांवर त्यांनी टीका केली नाही, पण भुजबळांकडनं ते करून घेत आहेत. म्हणजे भुजबळ सध्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर आपण जर बघितलं तर थोडेसे नाराज दिसत होते. त्यांच्या देहबोलीवरनं आपल्याला हे स्पष्ट दिसत होतं की ते नाराज आहेत. त्यांना एक तर तिकीटही मिळाली नाही, नंतर त्यांना राज्यसभाही देता आले नाही. मग ही भेट नाराजी व्यक्त करण्यासाठी आहे का? नाही, नाराजी व्यक्त करण्यासाठी असं मी म्हणत नाही. माझं म्हणणं हे आहे की हे बाकी नेते कोणी बोलत नाहीत, पण टीका करायच्या वेळेस मात्र ते भुजबळांचा वापर करून घेतात. आणि भुजबळ साहेब आता
साहेबांची काय बोलले हे ते भुजबळ साहेबच सांगू शकतील. कदाचित ओबीसीच्या आरक्षणावरती त्यांना विचारायचं असेल. आणि ओबीसी पवार साहेब आरक्षणावरती त्याला छगन समर्थन- भुजबळ हे आक्रमक पाहायलाच मिळतात आहे. शरद पवार यांच्या भेटी दरम्यान काही तोडगा निघू शकतो का, काय वाटतं? निश्चितच पवार साहेब प्रत्येक प्रश्नावरती तोडगा काढण्यामध्ये तेवढा त्यांचा अनुभव आहे. परंतु मला या ठिकाणी एक सांगायचंय की ओबीसींना जे मंडल आयोगाचं आरक्षण 27% मिळाले ते केवळ पवार साहेबांमुळेच मिळालेले आहे महाराष्ट्राला. कारण पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि 27% आरक्षण ओबीसींना मिळाले ते पवार साहेबांच्याच कार्य, हे स्वतः भुजबळ साहेबांनी कबूल केलेले आहे. आणि याच्या पुढे मराठ्यांना आरक्षण देणं किंवा मुस्लिमांना आरक्षण देणं किंवा आणि लिंगायत समाजाला आरक्षण देणं, जे काही आरक्षणाचे धनगर समाजाला आरक्षण देणं, ते मोदींचं सरकार केंद्रात आलेलं आहे ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे. हे इथे चर्चा करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये ना. 50% मर्यादा वाढवायची तर ती संसदेत वाढवावी लागेल आणि ते काम कोणाचं आहे? हे ट्रिपल इंजिनने मोदींसमोर जाऊन तोंड उघडायला पाहिजे. पण हे सगळेजण नुसतं मोदी आले की त्यांचा सत्कार करतात, त्यांना पगडी घालतात, त्यांचा हे करतात, पण ते सांगत नाही की आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढा पेच निर्माण झालेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर ही मर्यादा वाढवून द्या तुम्ही आम्हाला. पण ते वाढवण्याची, मोदींसमोर बोलण्याची ना फडणवीसांची हिंमत आहे, ना शिंदेची हिंमत आहे, ना अजितदादाची हिंमत आहे. तुम्ही बोला आणि सांगा की आमच्या महाराष्ट्रातला हा पेच जर सोडवायचा असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवा. पण ते बोलणार नाही आणि इथे पवार साहेबांना येऊन भेटणार की तुम्ही मिटिंगला का नाही आला. हे बघा, हे सगळं आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि केंद्र सरकारकडे ते घेऊन राज्य सरकारने गेलं पाहिजे. ताबडतोब तिथे बसून त्यांनी संसदेमध्ये ही मर्यादा वाढवून घेतली पाहिजे. आणि ते जर करता येत नसेल तर या विधानसभेच्या निवडणुकांना यांची सफाया होणार आहे. कारण यांचं सरकार केंद्रात आहे, यांचं महाराष्ट्रात आहे. मग यांनी का नाही करून घेतलं आरक्षण? करून घ्या ना, अजूनही वेळ गेलेली विद्याताई, नाहीये. बैठकीच्या अनुपस्थितीवरून सुद्धा भुजबळ यांनी टीका केली होती आणि आज स्वतः भेटायला गेलेले आहेत, त्यावर आपण काय म्हणाल? नाही, माझं काहीच म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की भुजबळ साहेब बाहेर आल्यानंतर आपल्याला कळेल की भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची काय चर्चा केली किंवा पवार साहेब नंतर सांगू शकतील की भुजबळांच्या भेटीमध्ये आणि त्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली. धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेलेत. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट होतीये, चर्चा होतीये. भेटीमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ हे आक्रमक आहेत. बैठक ही या संदर्भात बोलवण्यात आली होती, मात्र या ठिकाणी बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली होती आणि आज ते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथे पोहोचतायत. आता नेमकी भेट कशासाठी आहे आणि काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता छगन भुजबळ आणि शरद पवार हे या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर या सर्व चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि नेमकी चर्चा कशावर झाली हे उघड होईल.